महाराजांनी आपल्या खानाला पडलं होतं तारीख होती 10 ऑगस्ट 1659. आपल्या खानाला पाडल्यामुळे विजापूर संतप्त झालं. विजापूरकरांनी महाराजांना मारण्यासाठी सिद्धी दोहा पाठवला. असं नाही, 42,000 सैन्य घेतलेला आहे. 42,000 सैन्य घेऊन सिद्धीवर निघाला आहे. महाराजांच्या गडाला वेढा मारलेला आहे. महाराजाला गड सोडणं अत्यंत महत्वाचं आहे. रात्रीच्या 10 वाजता बाजी प्रभूंनी समोर आले. राजा गड सोडणं अत्यंत महत्वाचं आहे. बाजी गड सोडायची सगळी जबाबदारी तुमच्या मागे. महाराजांनी गड सोडण्याची तारीखही निवडली. 12 जुलै 1607 अशा शुद्ध पौर्णिमेचा दिवस होता. तोही गुरुवारचा दिवस होता. सगळी जबाबदारी बाजी प्रभूंची त्या खांद्यावरती दिली होती. खांद्याप्रमाणे निघाले. 600 मावळे घेतलेले. त्या गडाला वेढा मारलेला आहे. 42,000 सैन्याचा वेढा होता. सगळ्या बाजूने वेढ्यामध्ये असणारे उभा होते सैन्य. आता गड सोडायचा आहे. रात्रीच्या 10 वाजता पाऊस पडत होता. मावळे गडाच्या बाहेर निघाले. बघा कसा गडाच्या बाहेर मावळे निघाले. वरून पाऊस चालत होता. पण मावळ्याच्या अंगावरून घाम येत होता. अख्ख्या महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे. राजाचा प्राण वाचणं अत्यंत महत्वाचा आहे. निघाले. वेढा जवळ आला. वेढा 100 पावलावरती, 50 पावलावरती, 20 पावलावरती, 10 पावलावरती वेढा जवळ आला. वेढा जवळ आला. महाराजाला पुढे जायचंय. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या आहेत. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. पालखीमध्ये बसून एक रिकामी पालखी आहे. समोर निघाले मावळे. वेढा मागे पडत होता. वेढा मागे पडत असताना गजापूर नावाचं गाव झालं. खिंड आली. पावन खिंडीवरती मात्र पालखी थांबवण्यात आली. महाराजासारखा दिसणारा, महाराजासारखा पोशाख आहे शिवा नावाचा मावळा रिकाम्या माऊलीवरती पालखीमध्ये बसवला जातोय. महाराजांना सांगितलं, महाराज बाजी प्रभूंनी सांगतायत, महाराज खिंडी पश्चिमी थांबलेलो आहे. जोपर्यंत तुम्ही गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी जीवाचा बाजी लावील, पण एकाही शत्रूला मागू येऊ देणार नाही. ठरल्याप्रमाणे 300 मावळे महाराजांच्या समवेत पाठवले. नाही बाजी मी जाऊ शकत नाही. महाराज जावं आपण. नाही बाजी, तुम्हाला सोडून कसं जावं? महाराज जावं आपण. आपला भवानीची शपथ आहे. नाईला झाला माझ्या महाराज. निघाले. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्या मावळ्यांनी मात्र घेर केलेला आहे. त्या गडावरती महाराजाला कोण पोचलंय? सुर्वे यशवंतराव सुर्वेंचा वेढा होता. महाराजांनी आपली भवानी काढली. मावळे म्हणू लागले, हर हर महाराज गडावरती पौर्णिमी झालेले. हिंदीमध्ये बाजी प्रभूंनी मात्र सगळ्या शत्रूला अडवून ठेवलेलं आहे. महाराजांनी तोफाचा आवाज केला. बाजी प्रभूंना आनंद झाला, जगण्याचा नाही मरण्याचा. आता जर महाराष्ट्र वाचला असेल, आता जर माझा राजा वाचला असेल, आता जर माझा मित्र वाचला असेल, लाख मरावे करून पिलाटाचा पोशिंदा करू नये. ओ एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. वज्र रत्ना